दीनत्राता भाग्य विधाता श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. तू अवधूता सतजननाथा शल्य विघाता श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. सर्वांना श्री स्वामी समर्थ. संकष्ट चतुर्थीच्या दिवशी आपल्याला कोणता असा महा उपाय करायचा आहे की त्यामुळे आपल्यावर सदैव लक्ष्मी मातेची कृपा राहील. हा उपाय केला तर नक्कीच तुम्हाला त्याचे काही दिवसातच चांगले अनुभव पाहायला मिळतील, कारण हा अतिशय दिव्य आणि खूप जास्त प्रभावी असा उपाय आहे. अगदी सर्वांना सहज जमू शकतो. कष्ट मेहनत तर आपल्याला करायचीच आहे, पण त्यासोबत आपण आपली सेवा, उपासना आणि जे काही लहान सहान उपाय असतात ते जरूर करायचे आहेत. म्हणजेच कष्टाला जर आपण आपल्या भाग्याची जोड दिली, आपण अध्यात्माची जोड दिली, तर नक्कीच आपल्याला त्याचे चांगले फायदे होत असतात. म्हणूनच आपण मेहनत तर करायची आहे, पण त्यासोबत हे उपाय जरूर करा. संकष्ट चतुर्थीचा अतिशय खूप महत्त्वाचा असा हा दिवस असतो की या दिवशी तुम्ही गणपती बाप्पांची अशा पद्धतीने पूजा करा. आणि जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय कृपया प्रत्येकाने करा, कारण ज्यांना पैशांची अडचण आहे, वारंवार आर्थिक संकट येत असतात, घरात पैसा येत नसेल आणि पैसा आला तरी जर तो टिकत नसेल, कोणत्या ना कोणत्या कारणाने जर पैसा खर्च होत असेल, तर लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि प्राप्त लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी हा खूप जास्त प्रभावी उपाय आहे. करायला विसरू नका. काही दिवसातच तुम्हाला त्याचे चांगले परिणाम पाहायला मिळतील. तर चला तर आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा, संकष्ट चतुर्थीच्या दिवशी सर्वात अगोदर आपण पहाटे लवकर उठल्यानंतर आपलं नित्यकर्म आटोपल्यावर नित्य देवपूजा करायची आहे. गणपती बाप्पांची आपल्या घरात चांदीची, पितळीची, पंचधातूची किंवा जी मूर्ती असेल त्याच्यावर दुधाने किंवा पंचामृताने छान असा अभिषेक घालायचा आहे. गणपती बाप्पांचा अभिषेक करताना गणपती अथर्वशीर्ष बोला किंवा ओम गण गणपते नमः या मंत्राचा उच्चार करत आपण गणपती बाप्पांना छान अभिषेक करायचा आहे. त्यानंतर स्वच्छ पाण्याने स्नान घालायचं आहे, मूर्ती पुसून घ्यायची आहे आणि नंतर देव्हाऱ्यात आपण ज्या ठिकाणी स्थापना केलेली आहे त्या ठिकाणी ठेवून गणपती बाप्पांची हळदी कुंकू अक्षता व्हायच्या आहेत, त्यांची पंचोपचारे पूजा करायची आणि नैवेद्य म्हणून गुळ खोबरं किंवा खडी साखर असेल, साखर असेल किंवा दूध साखर असेल किंवा कुठलं फळ असेल ते अर्पण करायचं आहे. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं, गणपती बाप्पांना आवडणारी लाल जास्वंदाची फुलं जरूर अर्पण करा. सहज मिळतील तर अर्पण करा, नसतील तर जे फूल असेल ते अर्पण करा. त्यानंतर दुर्वांची 21 दुर्वांची एक जुडी तरी गणपती बाप्पांना जरूर अर्पण करायला हवी. ज्या वेळेला तुम्ही दुर्वा अर्पण करतील तेव्हा त्या दुर्वा हातात घेऊन गणपती अथर्वशीर्ष 1, 5 किंवा 7 वेळा किंवा 11, 21 वेळा जमेल तेवढ्या वेळा ते गणपती अथर्वशीर्ष बोलायचं आहे. आणि त्यानंतर जर तुम्ही ती दुर्वांची जुडी गणपती बाप्पांना अर्पण केली तर तुम्हाला घरात सुख, शांती, समृद्धी बरोबर जी काही येणारी संकट आहेत तर ते नक्कीच दूर होतील. किंवा जर घरात वादविवाद होत असतील किंवा मुलं ऐकत नसतील, त्या सर्व समस्या दूर होऊन विघ्नहर्त्याची अखंड तुमच्यावर कृपा राहील. म्हणून गणपती बाप्पांचा हा उपाय जरूर करा. त्यानंतरची महत्त्वाची गोष्ट की संकष्ट चतुर्थीच्या दिवशी उपवास करू शकत असतील तर जरूर उपवास करा, पण जर आरोग्याच्या दृष्टीने सहज तुम्हाला जमत नसेल तर हरकत नाही, उपवास नाही केला तरी देखील अशा पद्धतीने सेवा आणि उपाय करू शकतात. तर हा उपाय तुम्ही अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत, विवाहित, अविवाहित, विधवा स्त्रिया असतील, अगदी कुणीही हा उपाय करू शकतं. सर्वात महत्त्वाचं तर हा उपाय आता जो मी सांगणार आहे तर हा तुम्ही स्वतः करा आणि इतरांना देखील सांगायला विसरू नका. जो उपाय सांगणार आहे तो लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येक जण करू शकतं. अगदी तुम्हाला काही नको असेल तरी देखील तुम्ही हा उपाय केला तर तुमच्या ज्या काही पूर्वसंचित पापकर्म आहेत ते जरूर नष्ट होतील आणि परमेश्वराची अखंड कृपा राहील. म्हणून हा उपाय जरूर करा. तर तो उपाय कुठला आहे ते आता आपण पाहूया. तर संकष्ट चतुर्थीच्या दिवशी घरातील गणपती बाप्पांची पंचोपचारी पूजा अर्चा झाल्यानंतर आपल्याला दिवसभरात तुम्ही केव्हाही महादेवांच्या मंदिरात जायचं आहे. मंदिरात जाताना एक तांब्याचा लोटा भरून घेऊन जायचा आहे, तांब्याचा कलश पाण्याने भरून घेऊन जायचा आहे आणि त्यासोबतच आपण महादेवांची पूजा करण्यासाठी लागणारं जे साहित्य असतं, जसं चंदन असेल, अष्टगंध असेल, बिल्वपत्र असेल, हे सर्व आपण घेऊन जायचं आहे. अक्षता न्यायच्या आहेत आणि त्यासोबतच आपण शमीपत्र देखील घेऊन जायचं आहे.
तर आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला तुमच्याकडे जर शमीपत्र सहज मिळत असेल तर 9 शमीपत्र घेऊन जायची आहेत, किंवा जर शमीपत्र मिळत नसतील किंवा त्या दिवशी तुम्हाला ते शक्यच नसेल किंवा हा व्हिडिओ तुम्ही उशिरा पाहिला तर मग शमीपत्र ऐवजी तुम्ही 9 तांदळाचे दाणे घेऊन जाऊ शकतात. तर आता 9 तांदळाचे दाणे जे घेऊन जातील ते अखंड असायला हवेत, तुटलेले चुकूनही घेऊन जायचे नाहीत. तर लक्षात आलंच असेल, एकतर 9 शमीपत्र किंवा 9 तांदळाचे दाणे घेऊन जायचे आहेत. तर महादेवाच्या मंदिरात गेल्यानंतर आपण जलाभिषेक करतो त्या पद्धतीने अगोदर महादेवांना छान अभिषेक घालायचा आहे पंचामृताने, पाण्याने. त्यानंतर त्या ठिकाणी दीप प्रज्वलित करायला अगोदर विसरायचं नाही. त्यानंतर अभिषेक करायचा आहे, महादेवांची पंचोपचारी पूजा करायची आहे. त्यानंतर जे तुम्ही बिल्वपत्र नेलेलं आहे ते अर्पण करायचं आहे. चंदन असेल, अष्टगंध असेल ते अर्पण करायचं, अक्षता अर्पण करायच्या आहेत, महादेवांची पूजा करायची आहे. आणि तुम्हाला सर्वांनाच माहीत असेल की ज्या वेळेला आपण शिवलिंगाची पूजा करत असतो तर सुरुवातीला ज्या ठिकाणाहून पाणी वाहत असतं तर त्या ठिकाणी उजव्या बाजूला गणपती बाप्पांचं स्थान असतं आणि डाव्या बाजूला कार्तिकेय यांचं स्थान असतं. तर त्या ठिकाणी आपण गणपती बाप्पांची पूजा करायला हवी. सुरुवातीला अभिषेक करण्यापूर्वी त्या ठिकाणी म्हणजे ज्या ठिकाणाहून पाणी वाहतं शिवलिंग ज्या असतं तर शिवलिंगाच्या उजव्या बाजूला पाणी वाहतं, त्याच्या उजव्या बाजूला गणपती बाप्पांचं स्थान असतं, तिथे अगोदर पाणी अर्पण करायचं असतं, जल अर्पण करायचं आणि मग नंतर तुम्ही शिवलिंगावर अर्पण करायला हवं. तर त्या ठिकाणी आपण गणपती बाप्पांची पूजा करायची आहे, हळदी कुंकू अक्षता व्हायच्या आहेत. आणि जर तुम्ही शमीपत्र नेलेलं असेल तर शमीपत्र 9 शमीपत्र आपल्याला त्यासाठी लागणार आहेत. तर शिवलिंगावर 9 शमीपत्र अर्पण करायचे नाहीत. लक्षात घ्या, शिवलिंगावर ज्या ठिकाणाहून पाणी वाहतं तिथे उजव्या बाजूला गणपती बाप्पांचं स्थान असतं, त्या ठिकाणी आपल्याला ते शमीपत्र अर्पण करायचं आहे. तर 9 शमीपत्र नेलेली आहेत तर त्यातली फक्त 5 शमीपत्र आपल्याला गणपती बाप्पांचं स्थान आहे त्या ठिकाणी अर्पण करायचं आहे. ओम गणगणपते नमः या मंत्राचा जप करत किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम किंवा ओम नमः शिवाय असं म्हणत तुम्ही शिवलिंगावर ज्या ठिकाणी गणपती बाप्पांचं स्थान आहे तिथे 5 शमीपत्र अर्पण करायची. त्यानंतर राहिलेली 4 शमीपत्र आहेत तर ते 4 शमीपत्रांमधली 3 शमीपत्र जी असतील तर ती तुम्हाला शिवलिंगावर अर्पण करायची आहेत. ओम नमः शिवाय मंत्राचा जप करत ती 3 शमीपत्र शिवलिंगावर अर्पण करायची. त्यानंतर राहिलेलं 1 शमीपत्र आहे तर ते 1 शमीपत्र तुम्ही ज्या वेळेला मंदिरातून तुम्ही बाहेर येणार तर बाहेर आल्यानंतर जी चौकट असते तर त्या चौकटीच्या बाहेर म्हणजे महादेवांची पूजा अर्चा झाल्यावर गणपती बाप्पांना 5 शमीपत्र, 3 शमीपत्र शिवलिंगावर असे 8 शमीपत्र झाले. 1 शमीपत्र ते राहिलेलं 1 शमीपत्र महादेवांच्या मंदिरातून बाहेर येताना जी चौकट असते त्या चौकटीच्या डाव्या बाजूला म्हणजेच तुम्ही बाहेर निघताना तुमच्या डाव्या हाताला ते शमीपत्र ठेवायचं आहे. आणि त्याच ठिकाणी तुम्हाला एक तुपाचा दिवा लावायचा आहे. तो तुपाचा दिवा लावताना त्यात जी वात असणार आहे तर ती वात फुलवात असायला हवी किंवा जी गोल वात आपण म्हणत असतो ती गोल वात तिथे लावायची आहे. तुपाचाच दिवा लावायचा आणि गोल वात लावायची. त्याचबरोबर दीप प्रज्वलित करताना मयूरध्वज हे नाव आपल्याला घ्यायचं आहे आणि मयूरध्वज हे स्मरण करत दीप प्रज्वलित करायचा आहे. आणि गणपती बाप्पांना तुमच्या मनातील ज्या काही इच्छा आहेत त्या सांगायच्या आहेत. तर अशा पद्धतीने हा खूप जास्त प्रभावी उपाय आहे. संकष्ट चतुर्थीच्या दिवशी हा उपाय जरूर करा, कारण ज्या वेळेला तुम्ही शमीपत्र अर्पण करतात तर तेव्हा तुमच्या ज्या काही आर्थिक समस्या आहेत तर त्यांचं विघ्नहर्ता गणपती बाप्पा नक्कीच त्या दूर करत असतात. म्हणून संकष्ट चतुर्थीच्या दिवशी हा उपाय जरूर करा, इतरांना सांगायला विसरू नका. जर शमीपत्र नसतील, 9 शमीपत्र मिळाले नाही तर 9 तांदळाचे दाणे तुम्ही घेऊ शकतात. 9 तांदळाचे दाणे देखील अशाच पद्धतीने करायचं आहे. गणपती बाप्पांच्या जे स्थान आहे तिथे 5
तांदळाचे दाणे अर्पण करायचे आहेत आणि 3 तांदळाचे दाणे शिवलिंगावर आणि 1 तांदळाचा दाणा जेव्हा तुम्ही मंदिरातून बाहेर येतील तेव्हा बाहेर येताना तुमच्या डाव्या हाताला चौकटीच्या बाहेर तो तांदळाचा दाणा ठेवायचा आहे आणि तिथेच दीप प्रज्वलित करून मयूरध्वज हे गणपती बाप्पांचं नाव घेऊन नामस्मरण करायचं आहे आणि तुमच्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी विनंती करायची आहे. असा हा खूप जास्त प्रभावी उपाय आहे. प्रत्येक संकष्ट चतुर्थीला हा उपाय जरूर करा. नक्कीच तुम्हाला चांगले अनुभव पाहायला मिळतील. तर अशी ही माहिती होती. आवडली असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा. श्री गुरुदेव दत्त.